नमस्कार मंडळी, आज आहे 3 ऑक्टोबर, वार शुक्रवार आणि आज आलेली आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पाशांकुश एकादशी. पाशांकुश एकादशीचे व्रत हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जाते. हे व्रत अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पाळले जाते आणि ते भगवान विष्णूंना समर्पित आहे. पाशांकुश म्हणजे पापांवर नियंत्रण ठेवणारा लगाम. असे मानले जाते की योग्य विधीने हे व्रत पाळल्याने व्यक्तीचे सर्व संचित पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो. पाशांकुशा एकादशीचे व्रत योग्य विधीसह केल्याने सर्व संचित पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो. आज 3 ऑक्टोबरला पाशांकुश एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्याचा शुभमुहूर्त 11:46 सुरू होईल आणि दुपारी 12:34 संपेल. या शुभवेळी भगवान विष्णूंची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य वाढते. शिवाय भगवान विष्णूंचे अनंत आशीर्वाद मिळतात. एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालून हातात पाणी घ्या आणि तुमच्या देवघरात भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, तर बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करा. भगवान विष्णूंना पिवळी फुले अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे भगवान विष्णूंना म्हणजेच आपल्या देवघरातील बाळकृष्णाला पिवळी फुले, विशेषतः झेंडू, अपराजिता आणि हरसिंगार फुले यापैकी कोणतीही फुले अर्पण करा. शिवाय तुळशीची पाने अवश्य अर्पण करा. नंतर धूप, दिवा, चंदन आणि नैवेद्य अर्पण करा. भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. जर तुम्हाला शक्य असेल तर पाशांकुशा एकादशीचे व्रत कथा वाचा किंवा तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता. शक्य असल्यास रात्री जागे राहून स्तोत्रे किंवा कीर्तन गीत भगवान विष्णूंचे ध्यान करावे आणि मंत्र जप करावा. जो भक्त हा व्रत भक्तीने करतो तो स्वर्ग प्राप्त करतो आणि मोक्ष प्राप्त करतो. जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून स्वतःला मुक्त करतो. हे व्रत केवळ आध्यात्मिक लाभच देत नाही, तर व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी देखील आणते. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते. असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने विभक्त झालेले लोक पुन्हा एकत्र येतात, ज्यामुळे नात्यांमध्ये प्रेम आणि गोडवा वाढतो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय सुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. आज पाशांकुश एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला जाळायची आहे, कोणत्या वेळेत जाळायची आहे, यानंतर या वस्तूचं काय करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री हरी असे नक्की लिहा. कापूर हे शुद्धीकरण आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. घरात कापूर जाळल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. कापुराचा धूर हा विशेष करून दैवी आणि शुद्ध मानला जातो, जो पूजास्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो. तसे पाहायला गेले तर कापूर हा दररोज आपल्या घरामध्ये जाळावा, परंतु विशेष स्थितीवरती आपण या कापुरासोबत काही वस्तू जाळल्या तर त्या दिवसाचे महत्त्व हे आपल्याला मिळत असते आणि यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी या दूर होतात. शास्त्रानुसार म्हटलं जातं की विशेष स्थितीवरती कापूर जाळल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. यामुळे घरामध्ये पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषांचा प्रवाह हा घरामध्ये राहत नाही. ही वस्तू घरात जाळल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होतं. तसेच घरात कापूर जाळल्याने घरातील पितृदोष हा कमी होत असतो. तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराकडे प्रवेश करत नाही. आपल्या कुटुंबात आपल्या घराचं वाईट नजरेपासून संरक्षण होत असतं. घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर घरात कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असेल, मग ही भांडणे नवरा बायकोंची असतील, वडील मुलांची असतील किंवा घरामध्ये इतर सदस्यांची असतील, घरामध्ये एकोपा नसेल, तसेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून निघून जात असेल, घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल,
आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, पतीला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, तसेच घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची भरभरून प्रगती होईल. आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला सायंकाळी करायचा आहे. सायंकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. परंतु तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हा उपाय 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. कारण ही जी वेळ असते तर ही वेळ लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. या वेळेला सकारात्मक लहरी त्या जास्त असतात, तर त्या खूपच जास्त असतात. या वेळेमध्ये एकदा तरी आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील अलक्ष्मी दोष हे घरातून बाहेर जातील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. आणि म्हणून हा उपाय याच वेळेमध्ये करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. परंतु तुम्हाला या वेळेमध्ये अगदीच करणं शक्य नसेल तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालू शकतो. आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. तसेच तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक दिवा हा नक्की लावायचा आहे. कारण एकादशीचं व्रत जे आहे तर ते तुळशीच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. कारण बघा, या एकादशीच्या दिवशी पृथ्वीवरती माता लक्ष्मी आणि तिची बहीण अलक्ष्मी या दोघेही भ्रमण करत असतात. आणि जर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आपण दिवा हा लावलेला असेल तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते. आणि जर दिवा लावलेला नसेल तर लक्ष्मी न येता अलक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आणि म्हणून विशेष स्थितीवरती घराच्या मुख्य दरवाजावरती दिवा हा अवश्य लावावा. म्हणून तिथे सुद्धा एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला आणायचा आहे. सोबतच तुम्हाला 2 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. कापूर हा भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम, नसेल भीमसेनी कापूर तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो तुम्ही घेऊ शकता. यानंतर काय करायचं, तुम्हाला एक तमालपत्र सुद्धा लागणार आहे, ज्याला आपण तेजपत्ता असंही म्हणतो. हे तमालपत्र आपण खास करून स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरतो. परंतु हे तमालपत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. यानंतर एक आसन घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे असायला हवी अशा पद्धतीने प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या नारळावरती 2 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यानंतर जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे ते हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे. आणि त्या नारळावरती तो कापूर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि ते तमालपत्र तुम्हाला त्या कापुरावरती हातात धरून जाळायचं आहे आणि या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जोपर्यंत या कापुराच्या वड्या जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप हा करतच राहायचा आहे. हा नारळामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची सगळ्यात जास्त प्रमाणात शक्ती असते आणि हा मंत्र जेव्हा आपण म्हणत असतो, कापूर आपल्या घरामध्ये जळतो, तेव्हा आपल्या घरातील सगळी नकारात्मकता जी आहे तर ती नारळ शोषून घेत असतो. जेव्हा आपण या कापुरासोबत तमालपत्र जाळतो तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. आता हा उपाय करून झाला की नारळ रात्रभर तिथेच तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं, तो नारळ उचलून घराच्या बाहेर जिथे कुठे वाहते पाणी असेल तिथे त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे. आता बऱ्याच जणांच्या घराजवळ वाहतं पाणी नसतं, तर अशा वेळी तुम्ही एखादा खड्डा खणून घ्या आणि त्यामध्ये हा नारळ पुरून टाका. तो नारळ पुन्हा तुम्हाला वापरायचा नाही. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही नारळावरती
या 2 कापुराच्या वड्या जाळणार आहात तेव्हा तुम्हाला नारळ सोलून सुद्धा घ्यायचा नाही. तसाच नारळ तुम्हाला घेऊन हा उपाय करायचा आहे. नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये स्वतः तुम्हाला अनेक बदल दिसतील. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर नक्की करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.